शेतकरी बंधूंनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तुमची 3 पेजची पाण्याची मोटर कुठल्या कारणामुळे जळते. त्यातलं पहिलं कारण आपण पाहिलं होतं. दुसरं मुख्य कारण असतं ते म्हणजे ड्राय रन कंडिशन. ड्राय रन कंडिशन म्हणजे काय असतं? तुमची पाण्याची मोटर जर मोकळी फिरली, मोकळी म्हणजे काय की पाणी नसताना तशीच चालू राहिली तर मोटर तुमची गरम होऊन जळू शकते. आणि तुमच्या मोटरला ड्राय रन कंडिशनमुळे जळण्यापासून वाचवायचे असेल तर आपल्या सायकॉन कंपनीच्या DO10R ह्या मॉडेलमध्ये ड्राय रनचं प्रोटेक्शन आहे. म्हणजे काय की तुमची समजा मोटर पाणी संपलं आणि मोकळी फिरायला लागली तर क्षणार्धात तिला बंद करतं व जळण्यापासून वाचवतं. आणि या DO10R मॉडेलमध्ये फॅसिलिटी काय आहे तर ह्याच्यामध्ये 60 मिनिटं आणि 120 मिनिटं असं ड्राय रन रिस्टार्टची फॅसिलिटी आहे. ड्राय रन रिस्टार्ट म्हणजे काय की एकदा पाणी संपलं की हा मोटरला बंद करेल. आणि तसंच समजा हे 60 मिनिटावर ठेवलं, कधी कधी काय कंडिशन असते की पाणी संपलं की थोड्या कालानंतर परत एकदा पाणी येत असतं. मग या वेळेला आपली मोटर चालू करत नाही रेग्युलर ऑटोस्विच. मग आपण ह्यामध्ये फॅसिलिटी काय दिली की 60 मिनिटावर ठेवलं तर 1 तासानंतर पाणी संपल्यानंतर 1 तासानंतर तो मोटर चालू करून बघतो की पाणी आहे का. पाणी असेल तर ते कंटिन्यू चालू ठेवतो, पाणी नसेल तर परत एकदा ड्राय रनच्या कंडिशनमुळे बंद करतो. यामध्ये 60 मिनिटं आणि 120 मिनिटं असे 2 मोड आहेत. आणि हे सेट करण्यासाठी फक्त हे बटन 60 वरनं 120 वर न्यायचं असेल. समजा ही फॅसिलिटी नको आहे तुम्हाला तर हे बटन मध्ये ठेवलं तर ही कंडिशन बंद होते आणि रेग्युलर ड्राय रनच्या ऑटोस्विच प्रमाणे हा काम करतो. आता ही फॅसिलिटी, हा जो ऑटोस्विच आहे हा 7.5 HP पर्यंतच्या मोटरसाठी आपला चालतो. त्या पुढे जर आपल्याला चालवायचे असेल तर आपलं APTD व APTD-E तसेच DG ऑटो हे बरेचसे मॉडेल आपले स्टार डेल्टासाठी पण आपण ड्राय रनच्या प्रोटेक्शन सहित देत असतो. धन्यवाद.